नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. दिलेल्या पर्यायांमधून अचूक पर्याय शोधून विधाने पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 211. रिक्षा चालवण्यास शिकण्यासाठी अध्ययनाचा डॅश डॅश हा नियम उपयोगी पडतो. 1. अनुकरण. 2. प्रयत्न प्रमाद. 3. मर्मदृष्टी. 4. पुनरावृत्ती. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 पुनरावृत्ती किंवा पुनरावर्तन हे आहे. प्रश्न क्रमांक 212. हिंदी इंग्रजी विषयातील भाषेचे उच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी किंवा हस्तकलेचे विविध नमुने शिकवण्यासाठी तसेच योगासने शिकवण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती वापरावी? 1. अनुकरण. 2. मर्मदृष्टी. 3. प्रयत्न प्रमाद आणि 4. पुनरावर्तन. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अनुकरण हे आहे. प्रश्न क्रमांक 213. गुलाबी रंगाचे गुलाबाचे कागदी फूल शिकवण्यापूर्वी गुलाबाचे तयार कागदी फूल दाखवावे यासाठी कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर करावा? 1. अभिसंधान. 2. अनुकरण. 3. मर्मदृष्टी आणि 4. प्रयत्न प्रमाद. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 मर्मदृष्टी हे आहे. प्रश्न क्रमांक 214. आपल्या शेजारील देशांचा अभ्यास करून लक्षात ठेवण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती वापरावी? 1. पुनरावर्तन. 2. मर्मदृष्टी. 3. अनुकरण आणि 4. अनुसंधान. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मर्मदृष्टी. प्रश्न क्रमांक 215. पहिल्या चाचणीत नापास झालेला राजेश पुढच्या चाचण्या उत्तीर्ण झाला. त्याच्या बाईंनी त्याला शाबासकी दिली. राजेश त्यानंतर मोठ्या हुरूपाने अभ्यासाला लागला. अध्ययनाचा कोणता नियम येथे लागू पडला? 1. तयारीचा. 2. पुनरावृत्तीचा. 3. परिणामाचा आणि 4. अध्ययनाचा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 परिणामाचा. प्रश्न क्रमांक 216. कुटुंबातील पहिले मूल म्हणून 3 वर्षाच्या सुरेशला अक्षर शिकता यावीत यासाठी त्याची आजी बालवाडी ताईंच्या फारच मागे लागली. परंतु बालवाडी ताईंनी त्याला ठाम नकार दिला व आणखीन 1-1.5 वर्षांनी विचार करू असे सांगितले. ते कोणत्या नियमाने? 1. सज्जतेचा. 2. पुनरावृत्तीचा. 3. वयाचा आणि 4. परिणामाचा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 सज्जतेचा. प्रश्न क्रमांक 217. अनुप सतार वाजवता वाजवता तंबोरा वीणा वाजविण्यास लवकर शिकला. याचे कारण कोणते? या प्रश्नाचे पर्याय 1. सामान्यीकरण. 2. प्रयत्न प्रमाद. 3. अनुकरण आणि 4. घटक अंशाची समानता. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 घटक अंशाची समानता. प्रश्न क्रमांक 218. बालकांच्या अध्ययनाचा विचार करताना शरीर आणि मनाची विशिष्ट डॅश डॅश झाल्याशिवाय अध्ययन करणे अवघड जाते. 1. परिपक्वता. 2. प्रेरणा. 3. थकवा आणि 4. स्मरण. याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 परिपक्वता. प्रश्न क्रमांक 219. शालेय विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाबाबत अभिरुची निर्माण करण्यासाठी डॅश डॅश पूरक ठरते. त्यासाठी शिक्षकांना प्रेरके प्रलोभने द्यावी लागतात. 1. पक्वता. 2. स्मरण. 3. बक्षिसे आणि 4. प्रेरणा. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रेरणा हे आहे. प्रश्न क्रमांक 220. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर आपली जाणीव केंद्रित करणे आणि विद्यार्थ्यांची अभिरुची, अपेक्षा आणि गरज या तिन्ही गोष्टी ज्यासाठी आवश्यक असतात ती बाब म्हणजे डॅश डॅश. 1. प्रेरण. 2. अवधान. 3. पक्वता आणि 4. निर्धारण. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अवधान हे आहे. प्रश्न क्रमांक 221. पुढे दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी स्मरण प्रक्रियेचे कोणते एक वैशिष्ट्य मानले जात नाही? 1. अध्ययन लक्षात राहते. 2. अभिरुचीत वाढ होते.
3 अध्ययन कुचकामी ठरते आणि 4 अध्ययनाला महत्त्व राहते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्ययन कुचकामी ठरते. प्रश्न क्रमांक 222 निर्धारित केलेल्या हेतुपूर्तीसाठी धडपड व प्रयत्न करीत असताना ते साध्य होईपर्यंत अभिरुची टिकून राहणे याला काय म्हणतात? 1 प्रेरण, 2 परिपक्वता, 3 अध्ययन आणि 4 अवधान. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रेरणा हे आहे. प्रश्न क्रमांक 223 पुढे दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय हा प्रेरणारूपी प्रलोभनांच्या यादीत बसत नाही? 1 शाबासकी, 2 मार व ताडण, 3रा पर्याय स्पर्धा, बक्षिसे, स्तुती, निंदा आणि 4 यश अपयश. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 मार ताडण. प्रश्न क्रमांक 224 शालेय विद्यार्थ्यांना अर्थबोध, संकल्पना संबोध, विविध विचारांचे आकलन, अनुमान व निष्कर्ष काढणे या मानसिक क्रियांसाठी मानसिक डॅश डॅशची आवश्यकता असते. 1 प्रेरणा, 2 अवस्था, 3 पक्वता आणि 4 अवधान. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 अवधान हे आहे. प्रश्न क्रमांक 225 पूर्वी डॅश डॅश नंतर केले जाणारे अध्ययन परिणामकारक ठरत नाही, परंतु डॅश डॅश काळात दिले जाणारे अध्ययन परिणामकारक ठरून दीर्घकाळ स्मरणात राहते. 1 अवधान, 2 प्रेरणा, 3 स्मरण आणि 4 परिपक्वता. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 परिपक्वता हे आहे. प्रश्न क्रमांक 226 अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण ही व्याख्या कुणाची? 1 टिचनेयर, 2 रॉय, 3 गिलफोर्ड आणि 4 रुसो. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 टिचनेयर हे आहे. प्रश्न क्रमांक 227 पुढीलपैकी कोणता पर्याय हा अवधानाचा प्रकार नाही? 1 अनासक्त, 2 अनिश्चित, 3 अभ्यस्त आणि 4 ऐच्छिक. पर्याय क्रमांक 1 अनासक्त याचे हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 228 डॅश डॅश हे अवधान हेतुपूर्वक किंवा इच्छापूर्वक नसते. 1 ऐच्छिक, 2 अनिश्चित, 3 अभ्यस्त आणि 4 अध्ययन. याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अनैच्छिक असे आहे. प्रश्न क्रमांक 229 व्यक्तीच्या इच्छेवर व हेतूवर हे अवधान अवलंबून असते. प्रयत्न आवश्यक असतात. 1 अनासक्त, 2 अनिश्चित, 3 ऐच्छिक आणि 4 अभ्यस्त. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 ऐच्छिक हे आहे. प्रश्न क्रमांक 230 हे अवधान व्यक्तीच्या अभिरुचीवर अवलंबून असते. हेतुपूर्वक एखादी गोष्ट केल्यानंतर यश मिळते, मग आवड निर्माण होते. गायक, चित्रकार ही अशा अवधानी व्यक्तींची लक्षणे होत. 1 ऐच्छिक, 2 अनैच्छिक, 3 तात्पुरते आणि 4 अभ्यस्त. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 अभ्यस्त हे आहे. प्रश्न क्रमांक 231 डॅश डॅश म्हणजे सुप्त अवधान होय, तर डॅश डॅश म्हणजे प्रकट अभिरुची होय. 1 अवधान अभिरुची, 2 अभिरुची अवधान, 3 अवधान अध्ययन आणि 4 अध्यापन अध्ययन. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अभिरुची अवधान हे आहे. प्रश्न क्रमांक 232 कानडी मातृभाषा असलेली मंदाकिनी मराठी बोलताना मी केळी खाल्ली, मी अंघोळ केली असे म्हणते. ते अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या प्रकारामुळे? 1 शून्य, 2 धन, 3 ऐच्छिक आणि 4 ऋण. पर्याय क्रमांक 4 ऋण हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 233 वर्गासमोरून लग्नाची मिरवणूक जाऊ लागल्याने गोष्टीत रंगून गेलेल्या सर्व मुलांचे लक्ष एकदम तिकडे गेले. कशामुळे? 1 अभ्यस्तता, 2 ऐच्छिक अवधान, 3 अनैच्छिक अवधान आणि 4 ऋण संक्रमण. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 अनैच्छिक अवधान हे आहे. प्रश्न क्रमांक 234 खेळ स्पर्धा जवळ आल्याने सुधांशूने आपले सर्व लक्ष पळण्याचा सराव करण्यावर केंद्रित केले. अवधानाचा हा कोणता प्रकार? 1 ऐच्छिक, 2 अनैच्छिक, 3 धन संक्रमण आणि 4 अभ्यस्त. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 ऐच्छिक हे आहे. प्रश्न क्रमांक 235 हिंदीतून शिकवलेल्या मीनाला 6वी मध्ये मराठी चटकन शिकता आले. हे कसे शक्य झाले? 1 धन संक्रमण, 2 ऋण संक्रमण, 3 अनैच्छिक अवधान आणि 4 ऐच्छिक अवधान.
या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 धनसंक्रमण हे आहे. प्रश्न क्रमांक 236. पुढीलपैकी कोणते थकण्याचे लक्षण नाही? 1 काम करण्याची क्षमता कमी होणे, 2 एकाग्रता नष्ट होणे, 3 कामावर लक्ष केंद्रित करणे आणि 4 कामामध्ये वारंवार चुका होणे. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 कामावर लक्ष केंद्रित करणे. प्रश्न क्रमांक 237. गुराख्याने कानात टोचलेल्या सुईमुळे रक्त वाहू लागले तरी महावीरांची समाधी भंगली नाही, हे कशामुळे शक्य झाले? 1 ऐच्छिक अवधान, 2 अनैच्छिक अवधान, 3 अभ्यस्त अवधान आणि 4 थकवा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 अभ्यस्त अवधान. प्रश्न क्रमांक 238. गडबड करणाऱ्या वर्गात जाऊन गीताबाईंनी झाज वाजवली, त्याबरोबरच सर्व मुले शांत होऊन गीताताई काय सांगत आहेत ते ऐकू लागली. हे अवधानाच्या कोणत्या प्रकारात मोडते? 1 अभ्यस्त, 2 अनैच्छिक, 3 अध्ययनशील आणि 4 ऐच्छिक. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अनैच्छिक आहे. 239. गणित विषयात सर्वांनी चांगले गुण परीक्षेत मिळवून दाखवले तर संपूर्ण वर्गाला क्रिकेटचा संच आणून देईन असे बाईंनी वर्गात सांगितले. प्रेरणेचा हा प्रकार कोणता? 1 कृत्रिम प्रेरणा, 2 ऐच्छिक प्रेरणा, 3 अभ्यस्त प्रेरणा आणि 4 नैसर्गिक प्रेरणा. पर्याय क्रमांक 1 कृत्रिम प्रेरणा हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 240. इंग्रजीचा तास झाल्यावर मुले मरगळल्यासारखी झाली, मात्र बाईंनी गोष्ट सांगते असे म्हटल्याबरोबर सावरून बसली, हे कशामुळे शक्य झाले असावे? 1 थकवा, 2 कंटाळा, 3 प्रेरणा आणि 4 अवधान. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 कंटाळा हे आहे. धन्यवाद.